नमस्कार। आता इथे विक्रांतचे आई वडील आलेले असतात, म्हणजे शर्वरीची सासू। शर्वरीची सासू ही आल्यापासून शर्वरीला खूपच त्रास देत असते, तिला घालून पाडून बोलत असते, टोमणे मारत असते। आता शर्वरीला बाळ होत नाही म्हणून ती सारखी शर्वरीला बोलत असते, मला या घरात वंशाचा दिवा पाहिजे, माझ्या या घरात पाळणा हलला पाहिजे, पण या तुझ्या बायकोमुळे ते काही शक्य होत नाहीये। तेव्हा विक्रांत म्हणतो, अगं आई, आम्ही आता सगळे रिपोर्ट केले आहेत, आता रिपोर्ट आल्यावर बघू काय होतंय ते, सगळ्या टेस्ट झाल्या आहेत आमच्या। मग विक्रांत रिपोर्ट आणायला जातो। रिपोर्ट आणल्यावर डॉक्टर त्याला सांगतात की दोष तुमच्या बायकोमध्ये आहे, तुमच्यामध्ये नाही, आणि तो घरी येतो। घरी आल्यावर मालती आनंदाने विचारते, काय झालं रे, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत ना? तेव्हा विक्रांत म्हणतो, नाही, आमच्या दोष आहे। तेव्हा लगेच मालती म्हणते, मला वाटलंच, हिच्यातच दोष असणार, ही मोठ्या घरातली मुलगी आणली आहेस ना, हिच्यातच दोष असणार, माझ्या मुलाच्यात दोष कधीच नसणार, हे मला माहीत होतं। आता शर्वरीला वाईट वाटतं आणि शर्वरी रडायला लागते आणि मालती तिला खूप काही बोलत असते। तेव्हा विक्रांत म्हणतो, आई, दोष शर्वरीच्यात नाही तर माझ्यात आहे। आता ते ऐकून शर्वरीला आणि मालतीला धक्का बसतो। मालती म्हणते, काय विक्रांत, दोष तुझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये कसा असू शकतो? तेव्हा विक्रांत म्हणतो, हो आई, दोष माझ्यामध्ये आहे, म्हणून आम्ही आई बाबा नाही होऊ शकत। आता इथे जानकी ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटायला आलेली असते। काय झालं डॉक्टर, शर्वरी वंशनचे रिपोर्ट आले ना, आता विक्रांत भाऊजींमध्ये दोष आहे, मग आपण त्याला काही पर्याय नाही का करू शकत, त्याच्यावर काही उपाय असेल ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, विक्रांतमध्ये दोष नाही तर शर्वरीमध्ये दोष आहे। ते ऐकून जानकीला धक्का बसतो। आता जानकी लगेच विक्रांतच्या फोनवर फोन करते, तेव्हा तो फोन शर्वरी उचलते आणि जानकी म्हणते, विक्रांत भाऊजी, अहो, दोष तुमच्यात नाही तर शर्वरी वंशामध्ये आहे, आणि तुम्ही सगळ्यांना खोटं का सांगितलं दोष तुमच्यात आहे म्हणून? मी आत्ताच जाऊन डॉक्टरांना भेटली, तेव्हा डॉक्टर म्हणाले, दोष विक्रांतमध्ये नाही, शर्वरीमध्ये आहे। आता ते ऐकून शर्वरीला धक्का बसतो। आता शर्वरी लगेच किचनमध्ये जाते आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न करते। तेवढ्यात तिथे विक्रांत येतो आणि बघतो तर काय, तिथे रक्तबंबाळ पडलेली शर्वरी असते, तिने हाताची नस कापून घेतलेली असते। तो लगेच जानकीला फोन करतो। आता जानकी, सुमित्रा सगळेच हॉस्पिटलमध्ये येतात। आता जानकी मालतीला म्हणते, हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे, तुम्ही सारखं शर्वरी वंशाला बाळ कधी होणार, बाळ कधी होणार म्हणून त्रास देताना, म्हणूनच हे सगळं झालं आहे, म्हणूनच त्यांनी स्वतःच्या हाताची नस कापून घेतली, स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। इथून पुढे जर शर्वरी वंशांना त्रास दिलात ना तर याद राखा। तेव्हा मालती म्हणते, तू कोण आहेस मला बोलणारी, मी माझ्या सुनेला बोलणार, तुझा काही एक अधिकार नाही आहे। तेव्हा विक्रांत म्हणतो, आई गप्प बस जरा, हे हॉस्पिटल आहे, इथे तरी भांडू नकोस, तोंड उघडू नकोस। आता सुमित्रा रडत असते, तेव्हा जानकी तिला धीर देते, आई, आपल्या शर्वरी वंशांना काहीच होणार नाही, तुम्ही नका काळजी करू। आता शर्वरी शुद्धीवर येते आणि विक्रांत तिला भेटायला जातो। तेव्हा विक्रांत शर्वरीला म्हणतो, शरू, काय करून घेतलंस हे? शर्वरी म्हणते, काय करू, तू खोटं बोललास ना, दोष माझ्यात आहे पण तुझ्यात सांगितलंस। तो म्हणतो, तुला कोण बोललं? ती बोलते, मला समजलं, तू असं खोटं का बोललास, मग आपण आता कधीच आई बाबा होऊ नाही शकत का? तेव्हा विक्रांत म्हणतो, असं काही नाही, होऊ शकतं, आपण काहीतरी करू, दुसरा नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल, पण तू स्वतःला असा त्रास करून का घेतलास? तेव्हा आता शर्वरी म्हणते की मग काय करू, तुझी आई कशी टोमणे मारते बघितलंस ना? विक्रांत म्हणतो, तिच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत। आता विक्रांत शरूला धीर देत असतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।